नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला या बुलेटिनमध्ये विस्तारानं पाहायच्या आहेत. त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आज मोदींना भेटणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भेट घेणार असल्याची प्राथमिक माहिती. या भेटीची देशभर चर्चा. भाजपा अजित पवारांच्या पक्षाची ताकद कमी करतंय. राष्ट्रवादीला अर्थखातं मिळेल असं वाटत नाही. रोहित पवारांच्या वक्तव्यानं खळबळ. मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास करणं सर्वांचीच इच्छा असते. जयंत पाटलांच्या डोक्यात आता योग्य विचार येतील. मंत्री नितेश राणेंचं सूचक वक्तव्य. सुनील तटकरेंच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. तटकरेंची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचंच पत्र. राष्ट्रवादीतच वाट पेटला. मी मराठा समाजाचा, अन्याय झाल्यास पेटून उठणार. जरांगेंच्या खांद्याला खांदा लावून भूमिका घेणार. जरांगेंच्या आधी मीच अधिकारांचा कार्यक्रम करणार. नितेश राणेंचा इशारा. बुलढाणा जिल्ह्याचं नाव राजमाता जिजाऊनगर करा. भाजपा आमदार श्वेता महालेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. पहिली बातमी आहे नितेश राणेंच्या वक्तव्याची. जरांगेंचा प्रमाणपत्राबाबतचा विषय चूक नाही असं नितेश राणे यांनी म्हटलंय. मी मराठा समाजाचा आहे, अन्याय झाला तर पेटून उठणार असं नितेश राणे म्हणतायत. जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार असा इशारा देखील राणेंनी दिलाय. सडक्या आंब्यांना सोडणार नाही. अन्याय झाला तर कार्यक्रम करायला मी सुद्धा तयार आहे असं नितेश राणेंनी म्हटलंय. बघा, एक लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जे प्रमाणपत्र आहेत त्या बाबतीमध्ये काही विषय मांडतायत. ते चूक नाही आहे, त्यांची चूक नाही आहे. कारण का, शेवटी मीही मराठा समाजाचा आहे. माझ्या समाजामध्ये अगर कुठल्याही तरुण तरुणीवर अगर अन्याय होत असेल तर मीही पेटून उठणार. चुका असतील तर चुका सुधारल्याच पाहिजे. त्या प्रक्रियेमधले कुठल्याही अधिकाऱ्यांनी अगर त्यांच्या चुकांमुळे अगर आमच्या मराठा समाजाच्या मुला मुलींचं अगर नुकसान होत असेल तर मनोज जरांगेच्या अगोदर मीच त्या लोकांचा कार्यक्रम करीन. एक लक्षात घ्या. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील जे भांडतायत, भूमिका घेत आहेत, ते समाज हिताचे आहे. फक्त मी समाज बांधव म्हणून त्यांना एक विनंती करणार आहे किंवा एक आवाहन करीन की त्यांची भाषा किंवा ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख आमच्या नेत्यांच्या संदर्भात जी भाषा वापरतात ती चुकीची आहे. आपल्याला मराठा समाजाच्या मुला मुली तरुण तरुणींचं अगर भलं करायचं असेल तर आपल्या सरकारशी योग्य संवाद ठेवून आपल्याला तो मार्ग काढणं सोपं आहे. कारण आम्हीही आमच्याही कोकणात कोण आमच्या कोकणाच्या भाषेत सांगितलं, कोण सडके आंबे असतील ज्यांच्यामुळे आमच्या मराठा समाजाचा तरुण तरुणीचं नुकसान होत असेल त्यांना आम्ही सोडणार नाही, विषयच नाही. फडणवीस आणि जयंत पाटलांच्या एकत्रित प्रवासावर राणेंनी सूचक विधान केले. मुख्यमंत्र्यांच्या विमानात बसण्याची इच्छा सर्वांचीच असते. देवाभाऊंचा संवाद लाभणं म्हणजे भविष्य घडवणं आहे असं नितेश राणे म्हणाले. यावर बोलताना ते पुढे म्हणाले की जयंत पाटलांच्या मनात आता योग्य विचार येतील असं सूचक विधान नितेश राणेंनी केलंय. कालच राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. यावर सुद्धा त्यांनी वक्तव्य केलंय. राज ठाकरेंनी आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्ही चुका सुधारण्यासाठी तयार आहोत. राज ठाकरे नेहमी फक्त पाहणी दौरे करतात असं म्हणत नितेश राणेंनी त्यांना टोला देखील लगावलाय. शेवटी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीमध्ये बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते. विमानात बसण्याची इच्छा सगळ्यांचीच असते. शेवटी मी नेहमी तुम्हाला सांगतो की देवाभाऊंचा सहवास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासारखं आहे. आणि म्हणून त्या विमानामध्ये बसल्यानंतर निश्चित पद्धतीने जयंत पाटीलजींच्या मनामधले योग्य विचार येतील अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त. आता बातमी आहे अकोल्यामधून. अकोला जिल्ह्यातील महानेते काढण्यात आलेल्या मिरवणुकीला हिंसक वळण लागले. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पिंजर पोलीस ठाण्याचे API अभिषेक नवघरे यांच्यावर संतप्त जमावानं हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत आणि त्यांचा शासकीय गणवेशही फाडण्यात आलाय. घटनेनंतर महान परिसरात तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी.
जागतिक आदिवासी दिन व बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अकोल्याच्या महान या ठिकाणी बिरसा मुंडा यांची जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच गालबोट लागल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. बिरसा मुंडा यांची आज जयंतीनिमित्त अकोल्याच्या महान या ठिकाणी मोठी मिरवणूक काढण्यात आली होती आणि या मिरवणुकी दरम्यान दोन गटामध्ये वाद झाले आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन चक्क पोलीस प्रशासन जे वाद मिटवण्याकरता गेले होते त्या पोलीस प्रशासनावर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालेला आहे. हीच चौकी आहे महान या ठिकाणची की या ठिकाणी असलेले उपपोलीस निरीक्षक यांच्यावर मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे ही घटना घडल्यानंतर तातडीने अकोला पोलीस दलातील जे पोलीस दल आहे हे सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारचं महान या ठिकाणी प्रकार घडू नये याकरता मोठा पोलीस बंदोबस्त महान या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि महान या गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी असतील त्याच किंवा अपर पोलीस अधीक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी जे घटना घडलेली आहे त्या घटनेवर चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. संबंधित ज्या मिरवणुकीमध्ये जे घटना करणारे होते किंवा आरोपी होते यांना पोलिसांच्या वतीने अटक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवर जे मारहाण करणारे होते असे लोकांना सध्या पोलिसांकडून अटक करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. जे मुख्य आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून काय आणखीन समोर येते हे पोलीस याचा तपास घेत आहे. माझ्या सोबत आहेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी साहेब, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत नेमकी घटना काय होती. कल्याणच्या खडकपाडा परिसरात भटक्या कुत्र्यानं उच्छाद मांडलाय. कुत्र्याने तब्बल 150 नागरिकांचा चावा घेतल्याची माहिती आहे. जखमींवर रुक्माई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. कल्याणच्या खडकपाडा परिसरात भटक्या कुत्र्यानं अक्षरशः उच्छाद मांडलाय. संदीप हॉटेल आणि खडकपाडा परिसरात चालणाऱ्या तब्बल 150 नागरिकांना या कुत्र्यानं चावा घेतल्याची अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. जखमी नागरिकांवर रुक्माई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज या ठिकाणी रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये सकाळी जवळजवळ 2 वाजेपासून दुपारी 2 वाजेपासून एक डॉग बाईट्सचे केसेस जास्त रिपोर्टेड होत आहेत. त्या ठिकाणी आतापर्यंतचा आकडा जवळजवळ 110 ते 130 पर्यंतचा आकडा झालेला आहे. त्यामध्ये जे लोएस्ट एज आहे दॅट इज 11 year old फिमेल, तिचं नाव अंकिता आहे आणि त्या ठिकाणी तिला एक ग्रेड 3 डॉग बाईट असल्यामुळे जास्त इंजुरी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी तिला सायनला ट्रान्सफर केलेला आहे. इतर पेशंट्सचा आपण त्या ठिकाणी इकडे इलाज करून त्यांना घरी पाठवलेलं आहे. काही लोकांना ऍडमिट जवळजवळ 25 लोकांना आपण ऍडमिट करून त्यांना जे इक्वेरॅब इंजेक्शन ते दिलेलं आहे. इतर लोकांना एअरवे इंजेक्शन दिलेलं आहे. त्या ठिकाणी काही लोकांना अपॉइंटमेंट आपण उद्या दिलेली आहे येण्यासाठी. तर अशी सध्या परिस्थिती आहे. आता पाहूयात वेगवान घडामोडी. सांगलीच्या आटपाडीत मनोज जरांगे दाखल होताच जरांगे पाटलांचं जंगी स्वागत. जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू. कामिका एकादशी निमित्त आळंदीत इंद्रायणी काठावर महाआरती. वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात महाआरती संपन्न. नाशिकच्या येवल्यातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोल कालव्याला पुन्हा पूर. सलग 3ऱ्या वर्षी कालव्यात पाणी, शेतकऱ्यांना लाभ. गोळीबाराच्या घटनेनं अकोला जिल्हा हादरला. शेतशिवारात शेतकऱ्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबारात अमोल मालोकर यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती. सिंधुदुर्गच्या आंबोली धबधब्यावर साप चावल्यामुळे हंपी येथील पर्यटकाचा मृत्यू. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद. भिवंडीत पोलिसांची मोठी कारवाई. 3 किलो गांजा जप्त. 1.25 लाखांच्या गांजासह एकाला पोलिसांकडून अटक झाल्याची माहिती. उल्हासनगरमध्ये डीसीपी सचिन गोरेंच्या आदेशानं मध्यवर्ती पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन. निर्जनस्थळी नशेखोरांची धरपकड. स्मशानभूमीपर्यंत पोलिसांची तपासणी. गडचिरोलीच्या एटापल्लीत नवीन पुलाच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन. ग्रामस्थांच्या नाल्यात उतरून आंदोलन. आंदोलकांकडून उपोषणाचा इशारा. अमरावतीमध्ये 3 वर्षापासून खचलेला पूल धोकादायक. वणी सुलतानपूर मार्गावरील पुलामुळे अपघाताचा धोका वाढला. संबंधित विभागाकडून दुर्लक्ष.
रायगडच्या माणगावात कार थेट दुकानात घुसली. घटनेमुळे दुकानातील अनेक सामानाचं नुकसान. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.